नमस्कार, मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। सो गाईज, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काळा कुट्ट झालेला तवा अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये कसा स्वच्छ करायचा। तर बघू शकता हा जो तवा आहे हा किती काळा झालेला आहे। सरासरी जेव्हा आपण तव्यावरती भाकरी बनवतो त्यामुळे या प्रकारे आपला जो तवा आहे तो अशा त्याला डाग पडतात। शक्यतो पोळ्याने किंवा आपण त्याच्यावरती मसाला भाजला तरीसुद्धा असे डाग पडत नाही, भाकरी केल्यानंतरच त्यावरती असे डाग पडतात। तर आता आपण हा जो घासायला गेला तर याला 1 ते 2 घंटे आपल्याला घासायला लागू शकतात। पण आज मी तुमच्यासोबत अशी ट्रिक शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्ही हा तवा फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये स्वच्छ करणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, मी गॅस ऑन केलेला आहे। गॅस ऑन केला की लगेच त्याच्यावरती तवा ठेवायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे आणि बघा आपला तवा एकदम छान असा गरम झाला। तर बघा आपला तवा एकदम छान असा गरम झालेला आहे। आपला तवा गरम झाला की आपण काय करणार आहोत, याच्यावर घालणार आहोत 1 चमचा साखर। तर बघा या प्रकारे मी याच्यावरती 1 चमचा साखर घालून घेत आहे। साखर आपल्याला अशा प्रकारे तव्यावरती पसरट घालायची आहे, म्हणजे पूर्ण तव्यावरती आपल्याला ही साखर टाकायची आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण तव्यावरती साखर टाकून घ्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण तव्यावरती साखर घालून घेतलेली आहे। सो गाईज, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहे ते सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचा आभार देखील मानता येईल। तर बघू शकता साखर टाकताच तुम्ही बघू शकता साखरेला या प्रकारे फेस यायला सुरुवात झालेली आहे। ते म्हणतात ना, जाळल्याने जळलेलं निघतं, त्यातलाच हा प्रकार आहे। त्यामुळं म्हटलं ट्राय करून बघा। तर मी ट्राय केला तर एकदम झक्कास असं मला रिझल्ट भेटलेला आहे। माझा जो तवा आहे तो पूर्ण स्वच्छ झालेला आहे। त्यामुळे म्हटलं हा उपाय तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा। तर बघा आता मी यात घालणार आहोत 1 चमचा खाता सोडा। तर बघा या प्रकारे मी खाता सोडा जो असतो तो यात घालून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खाता सोडे घातल्यास यात अशा प्रकारे फेस यायला सुरुवात झालेली आहे आणि बघू शकता यातून धूरसुद्धा निघायला लागलेला आहे। तर बघा अजून आपल्याला 1 मिनिट याला असंच शिजवून घ्यायचं आहे। तर बघा 1 मिनिटसुद्धा झालेला आहे आणि बघू शकता आपला जो धूर आहे तो आणखीन जास्त वाढत आहे, म्हणजेच की एकदम छान असं जळालेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, गॅसची फ्लेम मीडियमवरती ठेवणार आहोत आणि आता 1 लिंबू घेणार आहोत आणि लिंबूला अशा प्रकारे चाकूमध्ये सेट करणार आहोत आणि अशा प्रकारे याला पूर्ण तव्याला घासून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे आपल्याला घासून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला पूर्णपणे बंद करायचा नाही, गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमवरतीच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं घासून घ्यायचं आहे। सो फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहे ते सुद्धा एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला बी समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचं आभार देखील मानता येईल। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एकदम छान असं घासून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपला जो फेस आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे। त्यामुळे आता आपण काय करणार आहोत, गॅससुद्धा बंद करणार आहोत आणि याला असंच थंड होऊ देणार आहोत। तर बघा थोड्याच टायमात आपला जो तवा आहे तो एकदम छान असा थंड झाला की आपण काय करणार आहोत, घासणीच्या मदतीने याला एकदम छान असं घासून घेणार आहोत। तर बघू शकता किती इझिली या तव्यावरचे जे काळे डाग आहे ते इझिली निघत आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कंटिन्यू घासत राहायचं आहे जोपर्यंत की या तव्यावरचे जे पण काळे डाग आहे पूर्णपणे निघत नाही। तर बघू शकता अशा प्रकारे मी याला एकदम छान असं घासून घेत आहे। तर फिलहाल मी फक्त याला इथपर्यंतच घासणार आहे, कारण की मी अजून 1 ते 2 वेळेस पुन्हा ही प्रोसेस करणार आहे, म्हणजेच की आणखीन लवकर निघेल। आता ह्या वेळेस मी फक्त इथपर्यंतच याला घासणार आहे। आता मी याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। तर बघू शकता आपला तवा किती प्रमाणात स्वच्छ झालेला आहे आणि जो पण काळपटपणा आहे तो पूर्णपणे गेलेला आहे। सो फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आणखीनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर चला इथेच एंड।